28 जानेवारी ते 28 मार्च 2 महिन्यांमध्ये पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चांपाशी अदृश्य शक्तीने आणून ठेवलं. लोक म्हणत होते पवारांच्या हातून पक्षही गेला. लोक म्हणत होते पवारांच्या हातून आमदारही गेले आणि पक्ष ताब्यात घेण्याची घाईही उलटी पडली. पण 2 महिन्यानंतर आता अजित पवारांचे ज्येष्ठ नेते खासगीत बोलू लागलेत की विलिनीकरणाच्या चर्चांवर बोलायचंय, फक्त कुणीतरी पहेल करा. याचाच अर्थ प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा या 3 माणसांनी पक्ष पवारांकडे जाऊ नये किंवा पवारांचा इंटरफेअर पुन्हा पक्षात येऊ नये यासाठी केलेली घासाघीस सगळी विफळ ठरली. आणि त्यामुळे आता सुनित्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रातून अदृश्यरित्या म्हणा किंवा अप्रत्यक्षरित्या हा मेसेज पोचवलाय की आता सब कुछ पक्षात सुनित्रा पवार. टाईमलाईन समजून घेऊयात की शरद पवार नेमकं कोणत्या पद्धतीचा डाव खेळतायत. असं म्हटलं जातंय की शरद पवारांनी राज्यसभा काढून घेतली. राज्यसभा अजित पवारांच्या पक्षाला हातात हात देऊन नाही तर थेट फडणवीसांपेक्षाही दिल्लीतून सेटिंग लावली आणि शरद पवारांची राज्यसभा बिनविरोध भाजपनंच काढून दिली. याचा अर्थ वरती काहीतरी सेटलमेंट पवारांनी केली असावी. इकडे ठाकरे, काँग्रेस हे दोन्ही पक्ष शरद पवारांची राज्यसभा बिनविरोध कशी त्यांना का द्यायचं, त्यांचे तर खासदारच 8 आहेत, त्यांचे आमदारही इकडे कमी आहेत, त्यांना राज्यसभा का द्यायची असं म्हणत असताना जेव्हा शरद पवार मी यावेळी राज्यसभेवर जाणार असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी त्यांची वाट मोकळी करून दिली, थोडक्यात बिनविरोध करून दिली. अजित पवारांच्या पक्षाला तिथूनच खरा अंदाज यायला हवा होता की वरती फिल्डिंग भाजप आणि पवारांची लागतीये. ज्यावेळी अजित पवार गेले त्यानंतर बऱ्याचशा भेटीगाठी गौतम अदानी आणि शरद पवारांच्याही झाल्या होत्या. गौतम अदानी हे असे उद्योगपती आहेत की जे इकडून पवार आणि तिकडे भाजप या दोन्हीचेही सख्य आहेत आणि मध्यसुद्धा साधून कदाचित गौतम अदानी थ्रू जो मेसेज पोचवायचा आहे तो मेसेज भाजपच्या दिल्लीतील यंत्रणांपर्यंत पोचवला गेला असावा असा आमचा त्यावेळेचाही अंदाज होता. आत्ताच्या घडामोडी बदलल्यात. आमदार सुनील शेळके जे विलिनीकरणावर आत्ताच का बोलायचं, दादांना जाऊन 4-8 दिवसच झालेत, यांना विलिनीकरणाची घाई का असे म्हणणाऱ्या सुनील शेळकेंचा सूर आता विलिनीकरण झालं तर आम्हाला आनंदाच आहे, त्याचं नेतृत्व सुनित्रा पवारांकडे असेल तर आम्हाला आनंदाच आहे, ही भाषा बोलू लागलेत. याचा अर्थ तटकरे आणि पटेल यांना बाजूला केलं गेलंय हा मेसेज आमदारांपर्यंत पोचला. आमदारांना खटकतं काय होतं म्हणजे हिरामन खोसकर असो, अमोल मिटकरी असो, छगन भुजबळ असो, हसन मुश्रीफ असो, आमदार सरोज अहिरे असो, यांना नेमकं खटकतं काय होतं हे लक्षात आलं. सुनित्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून केलेली निवड ही सर्वानुमते आमदारांनी केलेली निवड होती. मात्र त्यानंतर प्रफुल्ल पटेल जसेचे तसे कार्याध्यक्ष, सुनील तटकरे जसेचे तसे प्रदेशाध्यक्ष हे त्यांनी स्वतःला दिलेली पदवी आहे अशा पद्धतीच्या चर्चा ज्या होत्या त्या पक्षांतर्गत होत्या. आणि त्यामुळे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी हे जे पद उपभोगत आहेत हे पदच व्हॅलिड नाहीयेत असा घणाघाती आरोपसुद्धा मागच्या काळामध्ये रोहित पवार यांनी केला होता. मधल्या काळामध्ये नरेश अरोरा राज्यसभेवर जाणार या बातम्यांचा जसा पेव फुटला होता त्यानंतर आमदारांमध्ये अस्वस्थता दिसून आली. अनेक आमदार सुनेत्रा पवारांपाशी त्यांना जायचंय, बोलायचंय, मात्र पटेल आणि तटकऱ्यांचं कवच भेदणं या आमदारांना अशक्य होताना दिसत होतं. मात्र जसजसं मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा आता अशोक खरांच्या निमित्तानं म्हणा किंवा मग रोहित पवारांनी केलेल्या आरोपांच्या आधारे म्हणा, ज्या पद्धतीनं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे संशयाच्या भोऱ्यात येऊ लागले तसतशी आमदारांची खतखत बाहेर यायला सुरुवात झाली. याआधीही सुनील तटकरे यांच्या अनुपस्थितीत 25 ते 30 आमदारांनी सुनेत्रा पवारांसोबत बैठक केली होती आणि तटकरे नसतानाच त्यांनी त्यांच्या मनातील खतखत बाहेर मांडली होती या बातम्या समोर आल्या होत्या. आताही देवगिरी बंगल्यावरती आमदारांची बैठक पार पडली, मात्र या बैठकीमध्ये सुनील तटकरे नव्हते. या सगळ्या गोष्टींचे जर डॉट जोडायचे जर ठरले तर याचा अंतिम डॉट इथे जोडला जातो की सुनित्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र की माझ्याशिवाय इतर कुणाचंही पत्र व्हॅलिड धरू नका. हा एकट्या सुनित्रा पवारांचा निर्णय नव्हता, तर हा निर्णय अख्ख्या जे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या अनुपस्थितीत सुनेत्रा पवारांना ना भेटू पाहतायत त्या सगळ्यांचा निर्णय होता. आणि त्या निर्णयाचा फायदा आजच्या घडीला असा झालाय की आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या हातात काहीच उरलेलं नाहीये. अधिवेशन अख्खा हाताखालून निघून गेलं, मात्र कुणीही अजित पवारांच्या अपघाताबाबत बोललं नाही. रोहित पवार यांनी जंग पछाडलं, मात्र तरीही महाराष्ट्रात अजित पवारांच्या अपघाताची FIR घेतली गेली नाही. आणि तिसरा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, केसिंग याच्या मुलाच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती. केसिंग आणि प्रफुल्ल पटेल यांचे संबंध आहेत याची माहिती आपल्याला नव्हती, हे पार्थ पवारांनी केलेलं स्टेटमेंट. याचा अर्थ जय पवार, पार्थ पवार यांनाही अनेक प्रश्न आहेत. मात्र आता जय पवार यांची राज्यसभा सेव्ह झाली, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदावर आहे, सत्तेला कुठल्याही प्रकारचा धाकधूक नको किंवा सुनेत्रा पवारांना जे सर्वात अगोदर त्यांच्या कानात सांगितले गेले की आता जैसे ते चालू द्या, या भूमिकांमध्ये 2 महिने सुनेत्रा पवार या घोंगावत होत्या.
बरोबर काय, चूक काय? खरा पक्ष हा सुप्रिया सुळे शरद पवारांना ताब्यात घ्यायचा आहे की रोहित पवारांनी यांनी आरोप केल्याप्रमाणे पटेल तटकरे यांना ताब्यात घ्यायचा आहे? या द्विभूमिकेमध्ये सुनेत्रा पवार अडकल्या होत्या आणि त्याचा आता शेवट होताना दिसतोय. 12 फेब्रुवारीला विलिनीकरण होणार होतं. हे शरद पवारांनी केलेलं अंतिम स्टेटमेंट होतं विलिनीकरणाच्या मुद्द्यावर. अजित पवारांची शेवटची इच्छा पूर्ण करा हा मेसेज शरद पवारांनी महाराष्ट्रभर पोचवला होता. त्यानंतर विलिनीकरण झालंच नाही. झालं तर त्याच्या बैठकांचा प्रूफ काय? जर बैठका होणार होत्या, विलिनीकरण होणार होतं, तर आम्हाला माहिती नसतं का? आता विलिनीकरणाच्या चर्चा करायचं असेल तर फडणवीस म्हणतायत की माझ्याशी बोला. एवढं सगळं करून सुद्धा आता पुन्हा केंद्रस्थानी मुद्दा आलाय की विलिनीकरण कराच. कारण एकामागून एक अजित पवारांच्या गटाच्या विकेटं पडत चालल्यात. सातारा झेडपीमध्ये अजित पवारांचे निवडून आलेले जिल्हा परिषदेचे सदस्य फुटतायत. जो तो मनमानी पद्धतीनं आपला निर्णय घेतोय. या सगळ्या गोष्टी सांगतायत की सुनेत्रा पवारांचा तितका धाकूरलेला नाहीये. नरहरी जिरवळ, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे आणि आणखी कित्येक लोक वादात आहेत. या सगळ्यांच्या एकामागे एक विकेट पडण्याआधीच यांच्यावर कुणीतरी अंकुश आणणं गरजेचं आहे आणि म्हणून विलिनीकरणाच्या चर्चा आता होऊ घातल्यात. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? 2 महिन्यांनी पवारांनी पुन्हा खेळ फिरून तिथेच आणून ठेवलाय का? सुनेत्रा पवार विलिनीकरणाच्या बाजूनी जातील की विलिनीकरणाच्या विरोधात? आणि पटेल तटकरे यांना सध्या बघ्याच्या भूमिकेत यावं लागणार आहे का? प्रश्न कमेंट करा. मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ठळक बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.